तर फ्रँचायझी देताना आपण त्यांना सगळं इंटेरियर करून देतो दुकानाचं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जे मेन म्हणतो ना आपण, ती मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण असते. त्याच्यानंतर आपण स्टाफ देतो, सगळ्या गोष्टी आपण करणार, त्यांची मार्केटिंग करणार, त्याच्यानंतर त्यांची ओपनिंग बिपनिंग सगळं आपण करणार. जिवळकीनं केलं पाहिजे त्यांनी की माझंच आहे सगळ्या गोष्टी, मीच स्वतः मालक आहे शिवतेजचा. नमस्कार, आता आपण परत एकदा भेटत आहोत. आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं की शिवतेज कसं चालू झालं, शिवतेज भेळ याचा प्रवास कसा आहे, कसा चालू झाला, याबद्दल आपण सगळ्या गोष्टी बोललेल्या आहोत. आता आपण ह्या पॉडकास्टमध्ये जे आहे शिवतेज भेळ हे फ्रँचायझीमध्ये कशा पद्धतीने उतरत आहे, फ्रँचायझीचं विजन कसं आहे, त्यांचं मॅनेजमेंट याला धरून कशा पद्धतीचं आहे, याबद्दल अजून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर. आपण मागे मला सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आता शिवतेज भेळबद्दल तर सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. बरोबर. आपल्या क्वालिटीबद्दल, आपल्या ब्रँडबद्दल तर सगळ्या गोष्टी आपण बोललेलो आहोतच. आता तुम्ही फ्रँचायझी आपले करणार आहोत किंवा आपण फ्रँचायझी चालू करणार आहोत. तर सर आता फ्रँचायझी म्हटलं तर हे गणितच कम्प्लिटली वेगळं असतं. आजपर्यंत आपण आपला ब्रँड पूर्णपणे उभा केला आहे. आज आपल्याकडे खूप प्रतिसाद पण आपल्याला चांगला मिळाला आहे. मग आता हे फ्रँचायझी आपण देणार आहोत किंवा फ्रँचायझीमध्ये उतरत आहोत, याच्या मागचं कारण काय? आता याच्या मागचं कारण असं आहे की आपल्याला जे कस्टमर वगैरे येतात ते खूप लांबनं खायला येतात. तर त्याच्यामुळं आपले कस्टमर काय म्हणते, आमच्या पण एरियामध्ये म्हणजे एक शॉप टाका तुम्ही की आम्हाला तिकडनं इकडे यायला खूप लांब होतंय आणि पाऊस वगैरे असला तर येऊ वाटत नाही आम्हाला. म्हणजे रविवारची सुट्टी घेऊन येणार भरपूर लोक, सदाशिवपेठ झालं, त्यानंतर सांगवी, त्यानंतर असं म्हणजे भरपूर ठिकाणून लोक येतात आपल्या इथं खायला, की त्यांची रिक्वायरमेंट आहे की आमच्या पण एरियामध्ये एक दुकान झालं पाहिजे बा तुमचं. त्याच्यामुळे आपण निर्णय घेतला की फ्रँचायझी मॉडेल आपल्याला तयार करायचं. अर्थातच आपली क्वालिटी, तुम्ही म्हटलं क्वालिटी बेस्ट आहे, आपलं हायजीन पण आहे, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे लोकांचा. जास्त आहे. म्हणजे मग असं आहे का की तुमच्याकडे येणारे कस्टमर्स जे आहेत तेच तुम्हाला म्हणतायत की आता तुम्ही फ्रँचायझी आमच्या लोकलाईटमध्ये काढा? आता भरपूर कस्टमरची मागणी आहेत की बाबा आम्हाला फ्रँचायझी द्यावं तुमची, की आम्ही आमच्या एरियामध्ये टाकू शकतो, की आमची एरिया चांगला म्हणजे स्टँडर्ड एरिया आहे, सगळ्या गोष्टी तिथं तुमच्यासारखं हायजेनिक वगैरे आणि क्वालिटी भेटत नाही. त्याच्यामुळे मग कस्टमरचं म्हणणं आहे की आम्ही स्वतः घेऊ शकतो तुमची फ्रँचायझी. बरोबर आहे. मग त्यामुळे आपण एक थोडाफार विचार चालू केला हा फ्रँचायझीसाठी. कस्टमर्सचा हा जो प्रतिसाद मिळाला तो आपला एक पाठिंबा झाला. पण मागेच आपलं जसं बोलणं झालं होतं, तुम्ही पण आता एक थोडा ग्रोथ रिलेटेड पण बघत आहात की हा शिवतेज भेळ एका ठिकाणी नसून अजून 4 ठिकाणी पण यावं असं. आणि त्यात हा कस्टमरचा असा फीडबॅकमुळे आपण आज आय गेस फ्रँचायझीमध्ये येत आहोत. बरोबर. जर आता आपलं तर हे बोलणं झालं की फ्रँचायझी तुम्ही खरंच खूप वेळ घेतला आणि आता तुम्ही फ्रँचायझीमध्ये उतरत आहात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी इन्क्वायरीज खूप आहेत, कस्टमर आपल्या दारात आहे. बरोबर. तर तुम्ही कोणाला फ्रँचायझी द्याल, म्हणजे तुम्ही काय बघाल त्या व्यक्तीमध्ये? आता त्या व्यक्तीचा आपण आहे ना बॅकग्राऊंड बघाल, त्याच्यानंतर तो व्यक्ती कसा आहे, तो फ्रँचायझी चालू शकतो का, किंवा पहिले त्याने फ्रँचायझी कोणाची घेतली ती बंद झाली की त्याच्या मागचं त्याचा हेतू काय आहे आपली फ्रँचायझी घ्यायचा, ह्या गोष्टी सगळ्या आपण त्याच्या बघतो. आणि मग तुम्हाला जर त्याच्यात कॉन्फिडन्स आला की तुम्ही त्या व्यक्तीला फ्रँचायझी देणार. आता प्रत्येकाकडे एक ठराविक त्यांच्या जागा असतात की माझ्याकडे हा एक गाळा आहे किंवा हे एक आहे. असं जर एखादी व्यक्ती असेल की आम्हाला ह्या लोकेशनला पाहिजे आणि ह्या लोकेशनला माझी ऑलरेडी जागा आहे, तिथे मला ही फ्रँचायझी घ्यायची, आपण तशा गोष्टी तर हे करत नाही. पण आपण देताना आहे ना त्यांना फ्रँचायझी देऊ, पण आपण पहिले त्यांचा एरिया सर्च मारू की बाबा हे ठिकाण चांगलं आहे का, की जो माणूस पैसा लावतो त्याचा पैसा वसूल होईल का, सगळ्या गोष्टी नाही का, हे बघून आपण मार्केटमध्ये उतरतो. म्हणजे तुम्ही त्यांचा विचार डे 1 पासूनच करता? लेवल पासूनच करतो आपण. बरोबर आहे. आता म्हणजे तुम्ही पूर्ण लोकल लोकेशन जे आहे त्याचं पूर्ण स्टडी करता की तिथे किती फुटफॉल आहे आणि किती धंदा होऊ शकतो. अच्छा. आणि त्यावर मग तुम्ही ती फ्रँचायझी देतो आपण. आता फ्रँचायझी जेव्हा आपण देतो तेव्हा त्यांना आपण काय काय सर्व्हिसेस देणार आहोत, म्हणजे आपल्याकडून मदत काय त्यांना? फ्रँचायझी देताना आपण त्यांना सगळं इंटेरियर करून देतो दुकानाचं, त्याच्यानंतर दुकानात लागणारं मटेरियल प्रोडक्ट करतो आपण सगळं नाही का, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जे मेन म्हणतो ना आपण, ती मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण असते. त्याच्यानंतर आपण स्टाफ देतो, ते स्टाफ आपण त्यांना कमी वेळासाठी देतो की तुमचा स्टाफ त्यांच्या हाताखाली एकदम ट्रेनिंगसाठी देतो आपण, म्हणजे एकदम परफेक्ट झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपला स्टाफ काढून घेतो,
त्याच्यानंतर आपले जे लोक असतात ते व्हिजिटला येतात कंटिन्यू, हप्त्यातून 2-4 वेळेस हप्ते व्हिजिट असते. ते सगळं बघणार तुमचं, तुम्ही मटेरियल हेच वापरता का, ह्याच गोष्टी करता का, बरोबर म्हणजे तुमचा बिझनेस किती होतो, काय होतो, हे सगळं ग्रोथ तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. आणि माणूस म्हणजे तो इमानदार पाहिजे, की एकदम की आपल्यापासून कोणत्या गोष्टी लपवल्या नाही पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे त्याच्यामध्ये. अर्थातच ते आहे. आणि ह्याच्यामध्ये आता तुम्ही रॉ मटेरियल वगैरे पण सगळं आपल्याकडून सगळं आपल्याकडूनच देणार आपल्याकडूनच सगळं. देणार. मग त्याची त्यांनी रिक्वायरमेंट तशी सांगायची आणि मग त्याचा कालावधी काय असतो, म्हणजे तुम्ही महिन्याचं पूर्ण रॉ मटेरियल देणार का? आपण आता कस्टमरला सांगताना फ्रँचायझीला देतो ना, तो कस्टमर आपल्यासाठी आपण त्यांना सांगताना असं सांगतो की हप्त्याला जेवढं तुम्हाला मटेरियल लागतं तेवढं मटेरियल तुम्ही 3 दिवस आधी ऑर्डर टाकायची आपल्याला. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला रविवार नाही पण सोमवारी तुम्हाला मटेरियल भेटून जाईल सगळं. कारण रविवारी गर्दी असते खूप, त्याच्यामुळं काही काही मुलांना टाइम भेटत नाही मटेरियल उतरायला वगैरे. त्याच्यामुळे आपली सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजे आपण एक डे निवडायचा, त्याच्यामध्ये आपण ते मटेरियल प्रोव्हाइड करतो. आणि लईच इमर्जन्सी असलं तर आपण ते मटेरियल आपण पाठवू शकतो. असं नाही की हप्त्यालाच द्यायचं. कुठं धंदा कमी होतो, कुठं जास्त होतो, त्याच्यामुळे मग आपण ते करू शकतो त्या गोष्टी. आणि मग आपला सपोर्ट ओपनिंग वगैरे पर्यंत असणार का, म्हणजे त्यांचं मार्केटिंग वगैरे सगळ्या गोष्टी आपण करणार, त्यांची मार्केटिंग करणार, त्याच्यानंतर त्यांची ओपनिंग सगळं आपण करणार. म्हणजे त्यांच्या पण थ्रू काय होणार, पण आपण त्यांना सांगणार की अशा अशा गोष्टी करायच्या. बरं, म्हणजे तुम्ही एखाद्या फ्रँचायझीला आपण इंटिरियर पण आपण प्रोव्हाइड करणार आहोत, रॉ मटेरियल पण आपणच प्रोव्हाइड करणार आहोत, त्यांचं मार्केटिंग आणि ओपनिंगचं जे काय त्यांना सपोर्ट लागणार आहे तेही आपण करणार आहोत. आणि प्लस तुम्ही म्हटल्याप्रमाणे SOP आपले जे डिफाईन झालेले SOP आहेत ते पण आपण त्यांना सगळे SOP आपण त्यांना देणार आहोत. म्हणजे एखादा फ्रँचायझी ओनर असेल त्याला त्याच्याबद्दलचं काही टेन्शन नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीच त्यांना प्रोव्हाइड करा. बरोबर आहे. बर, मग आता फ्रँचायझी ओनर जो कोण असेल त्याचं तुमच्या मते काय इम्पॉर्टंट, म्हणजे काय महत्वाचं काम काय असेल तिथे? आता फ्रँचायझी जो घेतो त्यांनी आपल्याला भरपूर वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे आपलं दुकान 12 तास चालू आहे तर त्यांनी 12 तास आपल्या शॉपला दिला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी सुट्टी वगैरे घेतली नाही पाहिजे. म्हणजे आपलं स्वतःचं ब्रँच म्हणून त्यांनी स्वतः चालवली पाहिजे. म्हणजे नाव शिवतेचा माझंच आहे बाबा, की म्हणजे जिवळकीनं केलं पाहिजे त्यांनी की माझंच आहे सगळ्या गोष्टी, मीच स्वतः मालक आहे शिवतेचा. ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांनी स्वतः अनुभवलं पाहिजे आणि स्वतः चालू केलं पाहिजे त्यांनी. म्हणजे आपलं पण म्हणजे त्यांनी सुरुवात केली पाहिजे. बरोबर आहे. जेव्हा आपलं पण येतं तेव्हा काळजी मिळते, म्हणजे मग शेवटी ते पण तेवढाच जीव ओतून त्याच्यामध्ये टाकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय असं वाटतं की किती अफोर्डेबल आहे फ्रँचायझी घेणं, हे लोकांना किती अफोर्डेबल आहे? आपली फ्रँचायझी फी वगैरे अशी खूप जास्त आहे का? आता बाहेर तुम्ही बघायला गेलं तर भरपूर घेतात. तर आपल्याकडे आता तुम्ही भेळच्या सेक्शनमध्ये गेले तर नुसते तुम्हाला भेळमध्ये 4-5 आयटम देतात, चाटमध्ये 4-5 देतात, त्यानंतर बाकीच्या गोष्टी जास्त देत नाहीये. तर आपण देताना असं सर्च केलं की सगळे मार्केटमध्ये आम्ही अभ्यास केलाय मी सध्या, तर थोड्या गोष्टी देतात. कोणी 20 मेनू देतं, कोणी 25 देतं, कोणी 15 देतं. तर आपल्याला असं नाही करायचं. आता चहाचं बघा, चहाचं झालं तर तुम्ही 4-5च हे करतात चहामध्ये. तर आपण असं करताना असं केलं की शिवतेज भेळ द चाट कॅफे नाव आपण सुचलंय. तर त्याच्यामुळे सगळं पिझ्झा, बर्गर, सँडविच, मोमोज वगैरे म्हणजे सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व केल्या आपण. त्यामुळे आपली फ्रँचायझी कमी दरात आणि जास्त प्रॉफिटमध्ये जाऊ शकते. म्हणजे मग आपल्या ह्याच्यामध्ये खासियत अशी आहे की आपण एकाच पदार्थाला घेऊन न टाकता आपण मल्टिपल आयटम्स त्याच्यामध्ये केलेत, म्हणजे येणारा व्यक्ती काही ना काहीतरी घेऊ शकतो आणि खाऊ शकतो. बरोबर आहे. अर्थात खूप छान प्लॅनिंग आहे सर हे. म्हणजे हे फ्रँचायझी दिल्यानंतर प्लॅनिंग करण्यापेक्षा हे जे तुम्ही आधीच केलेलं आहे त्याबद्दल खरंच कौतुक आहे. आता ह्याच्यामध्ये फ्रँचायझी जो घेणारा व्यक्ती आहे त्याच्यासाठी तर ब्रँड पूर्णपणे नवीन आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही ट्रेनिंग वगैरे पण त्यांना प्रोव्हाइड करणार आहात. बरोबर. तर ह्याच बद्दल त्यांना कधी काही इश्यू आला तर मे बी फुटफॉल कमी होत असेल इनिशियल बेसला, किंवा त्यांना टेस्टमध्ये डिफर, कारण आपल्याकडे टेस्टला लोक एकदम माहिती आहेत की काय काय नाहीये. तिथे समजा जर एखादी टेस्ट वगैरे नाही तशी वाटली, काही हे झालं, तर मग त्याच्यावर तुमचा कॉल काय राहील? असं एक गोष्टी कोणत्या होणारच नाही. हे माझ्या म्हणजे बिझनेसवरती मला एक कॉन्फिडन्स आहे की ह्या गोष्टी होणार नाही. आणि तुम्ही कोणत्या जरी ब्रँचमध्ये गेलं तर अशा गोष्टी घडून येणार नाही तुम्हाला.
कारण आपले तुम्ही म्हटल्याप्रमाणे एसओपी सेट आहे, म्हणजे टेस्ट बदलायची काही टेस्ट बदलायचे प्रश्नच काही येत नाही. हेच नाही, कारण सगळं आपण मटेरियल स्वतः प्रोडक्ट देणार आहे आपण बाहेर, म्हणजे फ्रँचायझीवाल्याला सगळं आपणच प्रेस करा म्हणजे हे करणार आहे. बरोबर आहे. आता इंटिरियरचा कारण दुकान आलं तर मग त्याची जागा किती पाहिजे साधारणपणे किंवा काय, हे आधीच तुम्ही त्यांच्यासोबत बोलून घेणार. आता दुकान जर पाहिजे आपल्याला तर किचन सेटअपसाठी आहे ना आपल्याला 150 तर 200 स्क्वेअर फूटमध्ये जागा लागते. त्याच्यानंतर आपण जे बाहेर आहे, आपण जे बाहेर पॅकेजिंग वगैरे ठेवतो नाही का, आपलं फरसाण झालं, मुरमुरा, डबल फुटाणे, वाटाणे, शेंगदाणे, हे भरपूर आपल्या गोष्टी पॅकेजिंग पण आपल्याकडे भरपूर आहेत. तर त्यासाठी आपल्याला बाहेर पण आपल्याला 100 फूटची 100ची जागा लागते नाही का. म्हणजे टोटल गाळा आपल्याला आतमध्ये 250 ते 300 स्क्वेअर फूट पाहिजे, आणि बाहेर जे कस्टमर बसतं आपलं खुर्ची चेअर वगैरे टाकून, तर त्यांच्यासाठी पण 250-300 स्क्वेअर फूट जागा आपल्याला अशी पाहिजे. बरं. आता फ्रँचायझीसाठी जर आपण भेळमध्ये वगैरे बघितले तर भरपूर सारे फ्रँचायझीज आता आहेतच. आहेत खूप आहेत. तर मग आपला ऑडियन्सने शिवतेजच का निवडावी, ह्याच्या मागे तुम्ही काय सांगाल? आता शिवतेज भेळ हे आपण असं ठरवलं की ह्याच्यामध्ये आपले मेनू भरपूर आहेत. त्याच्यानंतर आपलं हायजेनिक आहे, त्यानंतर क्वालिटी आहे, त्यानंतर आपण मॅन्युफॅक्चरिंग स्वतः करतो, सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर अजून आपण जे मुलं देतो तुम्हाला स्टार्टिंग करण्यासाठी ट्रेनिंग, हे कुणीच देत नाही सध्या मार्केटमध्ये. फक्त देतात म्हणतात आणि कुणीच देत नाही. 2-2 महिन्यात लगेच काढून घेतात, नाहीतर स्टार्टिंगला एकदा पैसा दिला की ते लक्ष देत नाही. अशा गोष्टी आपल्याकडून होणार नाही, हे खात्रीनुसार सांगतो. आणि आपला ब्रँड बंद पडणार नाही हे मला माझ्या शिवतेज भेळ नावावरती एकदम कॉन्फिडन्स. बरोबर आहे सर, तुमचा एक्सपिरियन्सच गेले 6-7 वर्षांचा आहे. आणि आता सध्या एखादी फ्रँचायझी आली तर 1-2-3 वर्षात लगेच ब्रँड आणि फ्रँचायझी उभे करतात. पण तुम्ही 7 वर्षांचा अनुभवानंतर मग तुम्ही आता फ्रँचायझीमध्ये येत आहात, तर मला नाही वाटत की एखाद्या फ्रँचायझी ओनरला कधी काही प्रॉब्लेम येऊ शकेल. येणारच नाही प्रॉब्लेम, कारण आपली अशी टीम आहे की आपण स्वतः त्यांचं बघणार सगळ्या गोष्टी. त्यांना पहिलं 15 दिवस आपण असा माणूस देणार की त्यांना हिशोब कसा करायचा, त्यानंतर तुम्हाला मटेरियल कसं भरायचं, पोरांवर लक्ष कसं द्यायचं, कोणतं पोरगं कुठं ठेवायचं, कोणतं पोरगं कसं करायचं, पोरा कसं म्हणजे मुलं वगैरे कसे सांभाळायची, मुलं कशी मागवायची, या सगळ्या गोष्टी आपण त्याला शिकवणार पहिलं. बरोबर आहे. आणि रॉ मटेरियल तुम्ही प्रोव्हाइड करणार म्हटल्यावर काहीच नाही. आता फूड इंडस्ट्रीमध्ये जर म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं सर, फ्रँचायझी आपली ही यशस्वी होण्यामागचे 3 मेन कारणं काय असतील? 3 मेन कारणं म्हणजे सगळ्यात पहिलं आपली स्वच्छता, हायजेनिक जे म्हणतो ना आपण, ती सगळ्यात पहिलं ती लागते. त्याच्यानंतर कस्टमरला प्रोव्हाइड करते चव, आपली चव कशी आहे त्याच्यावर डिपेंड करतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपलं बोलणं. आपण कस्टमरला मोवळकीनं बोलतो का उघड बोलतो, ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या. हे 3 गोष्टी नियम पाहिजे धंद्यामध्ये. आहे ना, तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ, ह्या गोष्टी पाहिजेच. आता बरोबरच आहे. मग ह्याच्यावर तुम्ही हे सगळ्यांना सांगाल, पण जो कोण आपला फ्रँचायझी घेईल साहजिकपणे हे 3च नियम त्याला एकदम परफेक्ट देणार आपण. तुम्हाला सगळ्यात पहिलं त्याला आपण सांगणार की हायजेनिक आपल्याला पाहिजे, तुम्ही तिकडे काही पण करा. त्याच्यानंतर आपलं पेस्ट कंट्रोल वगैरे सगळ्या गोष्टी आणि आपण मटेरियलमध्ये भेसळ वगैरे करत नाही कोणत्या गोष्टी. आता सध्या मार्केटमध्ये तुम्ही बघता की सगळीकडे भेसळ वगैरे चालू आहे, तसं आपण काहीच करत नाही. मी त्या मुद्द्यावर येणारच होते, कारण जेव्हा आपण म्हणतो रॉ मटेरियल आपण प्रोव्हाइड करतो, कारण मग भरपूर असं प्रिझर्वेटिव्ह वगैरे ठेवतात, तर मग आपलं असं काही फूड आहे का की ते आधी प्रिझर्व केलं जातं किंवा काय, असं काही आहे का? नाही, आपण भेसळ वगैरे काहीच करत नाही. आणि जे काय असेल ते फ्रेश मटेरियलच आपण सगळं फ्रेश मटेरियल देतो आपण, सगळं टोटल. म्हणजे जेवढं क्वांटिटी लागतो तेवढीच बनवतो आपण, जास्त बनवून ठेवत नाही. मग ते संपला आणि तिथे सगळं ओके झालं तरीही चालू शकतं, बट आपण जास्तीचं वेस्टेज होईल इतकं काही देत नाही. तर आता तुम्ही आता फ्रँचायझीमध्ये येत आहात किंवा आता आपण फ्रँचायझी देणार आहोत, आज तुमचं सगळ्या गोष्टी ऐकून तर एवढं तर एक खात्री पटली की कोणताही फ्रँचायझी जो घेणारा व्यक्ती असेल त्याला नक्कीच त्रास होणार नाही. बरोबर. कारण तुम्ही सगळ्या गोष्टी जे तुम्ही म्हटलात की तुम्ही देणार आहात तुमच्या बाजूने, तर त्या भरपूरच आहेत. तर आता हा खूपच एक असा प्रश्न आहे, तुम्ही आत्ताच फ्रँचायझीमध्ये येत आहात, तरी पण तुम्हाला काय वाटतं, एक 5 वर्षांनी तुम्ही शिवतेज भेळ ब्रँड कुठे बघताय? ऑल महाराष्ट्र. ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं येऊ शकतोय. खूप पॉईंट टू पॉईंट उत्तर दिलं सर, म्हणजे हे नक्कीच होईल असं मला वाटतंय. आणि तुमच्या मते आपल्या फ्रँचायझीला एक स्ट्रीट कॅफे म्हणून ओळखलं जाईल अख्ख्या महाराष्ट्रात, तर अशी कोणत्या गोष्टीमुळे ओळखलं जाईल?
ब्रँड तर आहेतच आपलं, पण brand आहे, अशी पण आपली एखादी कोणती चव- गोष्ट आपल्या चवमुळं. टेस्टमुळे आपण पूर्णपणे टेस्टमुळे भरपूर प्रसिद्ध ओळखतात. होऊ. जर एखादा कस्टमर आला हा. आणि त्याला शिवतेज भेळबद्दल ऐकायचं आहे हा. किंवा शिवतेज भेळची फ्रँचायझी विकत घ्यायची आहे, त्यांच्यासाठी तुम्ही एक 10 ते 15 सेकंडमध्ये नक्की काय सांगाल की शिवतेज नक्की काय आहे की त्यांनी ती घ्यावी? आता शिवतेजचं आता कस्टमर जो येणार आहे त्याला आपण पहिलं म्हणणार तुम्ही आमची टेस्ट वगैरे करा. त्याच्यावरती तुम्ही ते हायजीन वगैरे बघतातच आपलं. आता कोणता बी कस्टमर आला तर पहिला काय बघतो, त्याच्या नजरेत डायरेक्ट किचन दिसतं. बरोबर. किचनमध्ये तुम्हाला हायजीन आहे का नाही ह्या गोष्टी दिसतात. त्यानंतर कस्टमरला आपण खायला देतो, त्यानंतर त्याला चव वगैरे कळती की बाबा हा ठीक आहे, बाबा चांगली आहे, हायजीन पण आहे, सगळं स्वच्छता पण आहे, आणि जो आपल्याला बोलतात ते एकदम व्यवस्थित बोलतात आणि सर्व्हिस पण यांची फास्ट आहे. तर त्याच्यामुळं मग कस्टमरला प्रॉब्लेम काही येत नाही. त्याच्यामुळे कस्टमर आपली फ्रँचायझी घ्यायला उत्सुकता असतं. अगदी बरोबर. तर मग आपलं आता डॉक्युमेंटेशन, लीगल वगैरे हे सगळं आधी होतं, म्हणजे आता हे आपलं सगळं रेडी आहे, हा, मॉडेल ready तर आहे. आपलं रेडी आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. तर फ्रँचायझी जी आपण चालू करणार आहोत किंवा फ्रँचायझी एखादी व्यक्ती घेणार आहेच, तर मग त्याच्यानंतर तुमचे काय स्टेप्स असतील, म्हणजे तुम्ही कशा कशा पद्धतीने ती फ्रँचायझी उभी करणार आहात? आता जो कस्टमर येणार आहे आपल्याकडे फ्रँचायझी घ्यायला, तर त्यांना पहिलं आपण शॉप बघायला लावणार. त्याच्यानंतर त्यांनी शॉप बघितलं तर आपण तिथं जाऊन व्हिजिट करणार की इथं मार्केट कसं आहे, सर्च वगैरे सगळ्या गोष्टी करणार आपण. आपल्याला जर व्यवस्थित वाटलं तर आपण मग त्यांना पुढं फ्रँचायझी वगैरे देणार. ओके. पण मग आता लोकेशन तर फायनल झालं, सो मग लोकेशन नंतर तुमचं काय राहणार आहे त्यांना? लोकेशन नंतर आपण ज्यांचा गाळा आहे किंवा स्वतः त्यांचा गाळा आहे किंवा स्वतः जर आपण जर भाड्याने घेत असलं तर त्या मालकाशी पहिली मीटिंग करणार. ओके. किंवा आम्हाला 10 वर्षासाठी अग्रीमेंट करून पाहिजे की तुम्ही अग्रीमेंट आम्हाला करून देणार का. जर ते हो झाले तरच आपण लोकेशन फायनल करतो. कारण लोक 2 आणि 3 वर्षाचं अग्रीमेंट करतात नंतर काढतात. आपल्याला तशा गोष्टी नाही पाहिजे. बरोबर. तर मिनिमम आपलं 10 वर्ष तरी बिझनेस तिथं झाला पाहिजे. मिनिमम त्यांनी 2 वर्ष चालवलं, 2 वर्षात त्याचे पैसे निघतात, 2 वर्षाच्या नंतर त्याची कमाई झाली पाहिजे. म्हणजे त्यांनी जो फ्रीडम लावला की बाबा आपल्याला काहीतरी प्रॉफिट झालं पाहिजे, की त्यानंतर त्याच्या 8 वर्षामध्ये प्रॉफिट त्याचं काही ना काहीतरी एक स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, अशा विधाने आपण करतो. बरोबर. मग आता आपले स्टेप्स काय असतील, म्हणजे तुम्हाला फ्रँचायझी आता समजा एखाद्याची स्टार्ट करायची आहे, तर पहिले लोकेशन झालं, त्याच्यानंतर काय राहील? त्याच्यानंतर लोकेशन झाल्यावरती आपलं मीटिंग होईल. त्या मीटिंगमध्ये सगळं फायनल होईल. मीटिंगमध्ये फायनल झालं की आपण इंटरव्ह्यू वगैरे स्वतः आपण सगळं आपणच प्रोव्हाइड करणार. इंटरव्ह्यू झालं, त्यानंतर मधला सेटअप, त्यानंतर किचनचा सेटअप, त्यानंतर कॅश काउंटर वगैरे, म्हणजे सगळं आपण करणार. सेटअप करून सेटअप सगळं सेटअप राहणार. हा. मग सेटअप नंतर तुम्ही ओपनिंगची तयारी करणार का ओपनिंगची तयारी ट्रेनिंग आधी देणार? नाही, ट्रेनिंग आधी नाही देणार आपण. ट्रेनिंग ओपनिंग झाल्यावरतीच देणार. कशी की डायरेक्ट त्यांच्या दुकानामध्ये त्यांच्याच मुलाला ट्रेनिंग भेटली पाहिजे. ओके. कारण आपली जी आपण ती मुलं देणार आहे ती फुल ट्रेन असणार आहे. ती त्यांना सांगणार की बाबा कसं कसं पाहिजे, कसं कसं नाही, एवढंच मटेरियल वापरायचं, हे मटेरियल वापरायला एवढंच जातं. त्यानंतर आता एखादा कस्टमर कसा येतो की मला भेळ तिखटच पाहिजे, म्हणजे गोड काहीच नको, की मग आपला मुलगा त्याला समजून सांगेल की तुम्हाला एवढं एवढं मटेरियल टाकायचं, याच्यामध्ये तुम्हाला अशा गोष्टी वापरायच्या नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण त्याला देतो तिथं देतो. म्हणजे मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे आधी लोकेशन फायनल होईल, मग त्याच्यानंतर तुमचं इंटिरियर आणि पूर्ण सेटअप कम्प्लीट होईल, मग त्याच्यानंतर तुमचं ओपनिंग होईल, बरोबर. मग त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग होईल, तुम्ही ट्रेनिंग वगैरे सगळ्या गोष्टी देणार आहात, आणि मग तुमचं मार्केटिंग तिथे पूर्ण क्राऊड जास्तीत जास्त यावा यासाठी मग तुमचं मार्केटिंग. बरं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमचं डॉक्युमेंटेशन साईड बाय साईड होतं का तुम्ही शेवटी करता? कसं असतं डॉक्युमेंटेशनमध्ये? लीगल अग्रीमेंट्स असतात किंवा लीगल अग्रीमेंट वगैरे आपण स्टार्टिंगलाच करून घेतो. पहिलं सगळं स्टार्टिंगला करून घेतो आपण. बरं. म्हणजे मग लोकेशन एकदा फायनल झालं तर मग तुम्ही आधी अग्रीमेंट्स वगैरे सगळं साईन करता, जे की आपलं सगळं रेडी आहे. अर्थात खरंच चांगलं आहे, कारण मग स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की एखादा ओनर पण एकदम फ्री होऊन जातो. या सगळ्या गोष्टी आता त्याचा माइंड पण फ्रेश राहतो की आपल्याला फक्त आता बिझनेसच करायचा. बरोबर आहे. नंतर ते कसं होतं, मग करू आज, करू उद्या, ह्या गोष्टींना टाळत गेलं की ते वर्ष निघून जातं. मग बरोबर आहे. आता सर अजून असे काही आहेत फ्रँचायझी, आपण एक फ्रँचायझी घेतो आणि आपले पदार्थ तर हे एवढे सगळे आहेत, तर तुम्ही हे सगळे पदार्थ एकत्रित फ्रँचायझीला देणार का ठराविकच देणार? नाही, एकत्रच देणार आहात. आपले जे मेन ब्रँचला जेवढे मेनू आहेत ना तेवढे मेनू, सगळे मेनू तुमच्या ब्रँचला येणार. वा, कमाल. म्हणजे मग त्याला परत दुसरी गाडी टाकणं, तिसराच व्यवसाय चालू करणं, असं काही मुद्दा राहतच नाही. तो तुम्ही पूर्ण क्लिअरच केला.
अर्थात खरंच खूप छान सर. तुमचं विजन पण कळलं. 5 वर्षात आपण खरंच महाराष्ट्रभर तर 100% येणारच आहोत, येणारच आहे. नो डाऊट. आणि एक हेतू पण कळाला की तुम्हाला फ्रँचायझीमध्ये उतरण्यामागचा काय हेतू आहे हा. आणि फ्रँचायझर कोण असेल, तुमचा ओनर तुम्ही कोणाला सिलेक्ट करताल हेही कळलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही काय काय सर्व्हिसेस करणार. सो 24/7 तुमचे सर्व्हिस प्रोव्हाइड आहेत. हा. आणि अर्थात तुम्ही जे टेन्शनवाले प्रकार आहेत, जसं की रॉ मटेरियल झालं, मार्केटिंग झालं, त्यांचं लोकेशन झालं, हे सगळं तुम्हीच आपण त्यांना स्वस्त सपोर्ट करणार आहात म्हटल्यावर मला असं वाटत नाही की कोणत्या फ्रँचायझी हा, हा. ओनरला काही प्रॉब्लेम येईल. तर सर आता ह्याच्यामध्ये तर मला मुद्दे तर कळाले की बरोबर. काय काय गोष्टी आहेत. पण असं काही आहे का की फ्रँचायझी, आता समजा काही लोक खूप IT कंपनीमध्ये हा. काम करतात आणि सेकंडरी बिझनेस असावा की एक सेकंडरी व्यवसाय असावा असं म्हणून काही लोक बघतात, हा. तर त्यांच्यासाठी तुम्ही फ्रँचायझी द्याल का? त्यांच्यासाठी देऊ फ्रँचायसी, पण त्यांचं जो पुढचा चालवणार आहे तो त्यांचा विश्वासू पाहिजे. म्हणजे एकदम इमानदार पाहिजे, नाही का, असा एकदम चांगला पाहिजे, त्यांचा एकदम विश्वासू पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजे मुळात एक मेन म्हणजे आपण फ्रँचायझी ओनरलाच घेऊन चालतोय, हा. पण एखादा जर असा आला तरी आपण त्यांना संधी देऊ. फक्त आपला मेन म्हणजे प्रामाणिकपणा. हा. प्रामाणिकपणा एवढा एकमेव गोष्ट आपण बघणार आहोत, हा. जे की पुढच्या माणसामध्ये जर ती असेल तर आपण हा. त्यांना फ्रँचायझी देऊ देऊ शकतो. तर सर म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज खरंच खूप छान माहिती दिली. आणि शिवतेज भेळ ही फ्रँचायझी मला तुमच्यासोबत बोलूनच असं वाटतंय की साहजिकपणे त्यांचा प्रॉफिटेबल बिझनेसच व्हावा आणि होईलही. कारण डे 1 पासून तुम्ही हे तर क्लिअर केलं आहे की आज त्याने जेवढे काय गुंतवलेले पैसे असतील ते त्याला कसे मिळतील हा. ह्याबद्दल तुम्ही पहिल्याच दिवशी जेव्हा विचार करतात तेव्हा साहजिकपणे फ्रँचायझी ओनरला त्याची काळजी नसावी असं मी म्हणेन. तर खरंच थँक्यू सो मच सर. आज धन्यवाद तुम्ही मला वेळ दिला आणि ह्या आपल्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात याबद्दल खरंच धन्यवाद. तर आपण ऐकलेलं आहे आज की शिवतेज भेळ सुरुवात कशी झाली, त्याची जर्नी पण ऐकलेली आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये फ्रँचायझी रिलेटेड त्यांच्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स जे आहेत, त्यांचे ॲग्रीमेंट्स झाले, त्यांचं डॉक्युमेंटेशन झालं, हे सगळं मॉडेल पूर्णपणे तयार असल्यामुळं आणि ते स्वतः त्याच्यावर पूर्ण रिसर्च करून ते आत्ता फ्रँचायझीमध्ये येत आहेत असं ते म्हटल्याप्रमाणे मला असं वाटतं की प्रत्येकाला ही संधी असावी आणि लाभावी की त्यांनी शिवतेज भेळ ह्या फ्रँचायझीमध्ये नक्कीच नोंद करावी. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.